कमरेच्या फिटिंगचं माप मापून घेण्यासाठी जेव्हा आपण माप घेतो त्यावेळेस जे माप असतं ते बरोबर इथं बटनाजवळ टेप ठेव आणि टाईट पकडून मापायची फिटिंगमध्ये. कटोरी ब्लाऊजला पाइपिंग न बनवता डायरेक्ट फोल्डिंग देणार आहोत. सरळ बाजूने अस्तर ठेवून इथे शिलाई मारून घेतली. या ठिकाणी दाबटीप देत आहे. दोन्ही भागावरती दाबटीप देऊन घ्यायची, फोल्डिंग द्यायची आहे, नंतर शिलाई मारायची. येथे कटोरी जोडून घेतलेली आहेत, बघू शकता. रुंदी इथे आहे 8.5 इंच. बघून घ्यायची किती आहे ती, त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायची. आता उंची घेतलेली आहे तिथं. रुंदी आणि उंचीचं माप हे मेन माप असतं आपलं. आता 13.5 असेल तर 14.5 घ्यायची किंवा 1 इंच वाढून घ्यायची, जितकं माप आले असेल तुमचं तितकं. तर या ठिकाणी उंचीचं माप मी टाकून घेतलेलं आहेत. आता रुंदी आपण इथं ब्लाऊजवरतीच मापणार आहोत. आपलं जे गळा आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचा, एक लाईन ओढायची, तिथून आपण बाही जोडलेली आहे तिथपर्यंत आपले अंतर काढायचं आणि मोंड्याचं उंचीसुद्धा शोल्डरवरती टेप ठेवायचा. बाही खोलीपर्यंतचं अंतर मापून घ्यायचं. अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायची आहे. दोन्ही मापामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायची आहे अर्धा इंच. आता शोल्डरमध्ये तुम्ही पाऊण इंच ॲड करू शकता आणि मोंडा उंचीमध्ये अर्धाच इंच ॲड करायचं आहे. आता इथे एक बॉक्स तयार केला, त्याचा हाफ काढून घ्यायचा दोन्ही बाजूला आणि मोंडा गोलाई मापून घ्यायची आहे. बघू शकता या पद्धतीनं आपल्याला मागचा आकार द्यायच्या अगोदर मोंडा गोलाई मापून घ्यायची. अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची वरच्या बाजूला आणि आपल्या रुंदीच्या मापावरती आपल्या मोंडा गोलाईचं माप बरोबर आलं पाहिजे. साईड उंची ही खूप महत्त्वाची आहे. साईड उंची जर तुमची चांगली आली नसेल किंवा कमी पडली असेल तर ब्लाऊज वरती चढतो. गळा अर्धा इंच सोडून गळा मापून घ्यायचा. पूर्ण जितका गळा आहे तितका कधीच टाकायचा नाही. 1 इंच गळा कमी टाकायचा आहे. वरची शिलाई मार्जिन सोडायची आणि खालची सोडायची किंवा शिलाई मार्जिन ॲड करून जर तुम्ही गळा टाकत असाल तर 1 इंच तुम्ही गळा कमी टाकायचा आहे. या पद्धतीने बघू शकता. आणि 1 इंचवरती आपल्याला आकार द्यायचा आहे, गोलवा आकार जो असतो तो. आता मागचे टक्स मध्यभागावरती शोल्डरच्या मध्यभागावरती टाकायचे आहे. आता यानंतर आपण इथं कमरेचं माप घेऊया. आता मागचा भाग फोल्ड करायचा डबलमध्ये आणि कंबर अशी मापून घ्यायची आहे. बरोबर ब्लाऊजसारखा ब्लाऊज येतो. 1 इंच आपल्याला टक्स साईडचं सोडायचं आहे आणि वरच्या बाजूला तिरपी लाईन येते किंवा सरळ येते. कमरेचा आकार घेर जसा असेल तशी लाईन येते इथे.